भिवंडी शहरात आगरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा आगरी महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात येत आहे। या महोत्सवात पारंपरिक आगरी वेशभूषा, लोकनृत्य, ढोल ताशांचा गजर, सांस्कृतिक कार्यक्रमांनी, विविध सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर यावेळी भिवंडी आगरी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपली उपस्थिती लावली। यावेळी आगरी महोत्सव कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले। तर यावेळी भिवंडी आगरी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित राहत आपले मनोगत देखील व्यक्त केले। उपस्थित आगरी समाज ज्ञाती बंधू आणि भगिनी, खरं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं हा आगरी महोत्सव जो आहे हा अतिशय महत्त्वाचा एक सोहळा झालेला आहे। आपल्या आगरी समाजाची संस्कृती इतर समाजांना माहिती व्हावी हा दृष्टिकोन ठेवून गेल्या 15 वर्षापासून आपण प्रयत्न करत आहात। तुम्ही येता येता आता सांगत होतो, माझी सूचना तुम्हाला अशी आहे की आता पूर्वीचा जो आगरी होता तो बदलला, प्रगती झाली। आता आपल्या झोपड्या दाखवा, या जुन्या आम्ही असं राहत होतो, पण आता आमचे बंगले झाले, ते बंगलेही दाखवले पाहिजे। त्या समाजाची जी आर्थिक प्रगती झाली ती समाजामध्ये पूर्वी जी भांडणं होती ती कमी झाली आणि म्हणून आर्थिक प्रगती आपल्या समाजात झाली। ही समाजाची होणारी प्रगती, होणारे बदल हे सतत आपण समाजाला, इतर समाजाला दाखवत राहिलं पाहिजे। मला अभिमान आहे, मी नेहमी सांगत राहतो, आगरी समाजाच्या आपल्या हॉलचं उद्घाटन झालं तेव्हाही मी सांगितलं होतं ते फक्त साखरपुडे, लग्न, हळदी याच्यासाठी याचा वापर न होता आपली तरुण पिढी घडवण्यासाठी त्या ठिकाणातून कसं मार्गदर्शन आपल्याला देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि आज मला अभिमान आहे, मी विदेशामध्ये बऱ्याच वेळा जातो, पण जिथे जातो तिथे आपली मुलं ही शिकायला, आगरी समाजाची मुलं जी शिकायला गेलेली बघायला मिळतात। मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मी जॉर्जियाला गेलो होतो, तिथं मला आपली 25 मुलं ही ठाणे जिल्ह्यातली मेडिकलसाठी गेलेली त्या ठिकाणी मला भेटली। तर आधी एक बदलापूरची मुलगी भेटली, तिने फोटो काढला आणि तिने तो ग्रुपवर टाकला। ग्रुपवर टाकल्यावर त्यांचे फोन आले आणि 25 मुलं आपल्या समाजाची त्या ठिकाणी भेटायला आली। आणि त्यानंतर दुसऱ्या शहरात गेलो टिब्लिसीमध्ये, त्या टिब्लिसीमध्ये 2 मुलं आली, त्याच्यातली एक मुलगी माझ्या गावची होती, ती त्या ठिकाणी मला भेटली आणि एक केवढी दिल्याचा होता। हे आपली मुलं आता शिक्षणामध्ये खूप चांगली प्रगती करायला लागलेली आहे आणि अशा प्रकारच्या महोत्सवामधून संस्कृतीच्या बरोबर आपल्या समाजातले होणारे बदल हे सुद्धा समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे। ही मुलं जेव्हा येत असतील सुट्टीत वगैरे तर समाजाने, आता हा वर्षातनं एकदा कार्यक्रम होतो, पण भगवान समाजाने याची दखल घेऊन त्यांचा सन्मान सत्कार जर केला तर निश्चितपणाने इतर मुलांना त्याच्यातनं प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे। या ठिकाणी 15 वर्षापासून आपण हा महोत्सव भरवता। हा महोत्सव फक्त आता आगरी समाजाचा राहिला नाही, कारण मी बॅनरवर बघितलं की सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाणारा हा महोत्सव, अशा प्रकारचं नाव आपण याला दिलेलं आहे। पण मी नेहमी सांगतो की इतर समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या आपल्या समाजाने आत्मसात केल्या पाहिजेत। आपल्या चांगल्या गोष्टी इतर समाजाला आपण दिल्या पाहिजेत। समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन काम केलं पाहिजे। समाजाचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे। मी नेहमी आपल्या देशाच्या बद्दल सांगत राहतो, प्रत्येक माणसाला आपल्या जातीचा, धर्माचा अभिमान असला पाहिजे। हिंदू असेल तर त्यांनी देवळात गेलं पाहिजे, मुस्लिम असेल तर मस्जिदमध्ये गेलं पाहिजे, ख्रिश्चन असेल तर चर्चमध्ये गेलं पाहिजे, शीख असेल तर गुरुद्वारामध्ये गेलं पाहिजे। प्रत्येकाने आपल्या आपल्या धार्मिक स्थळामध्ये जाणं हे गरजेचंच आहे। जातीचा, धर्माचा अभिमान असणं हे गरजेचं आहे। परंतु जेव्हा या धार्मिक स्थळातून आपण बाहेर पडतो तेव्हा मी ना हिंदू आहे, ना मुसलमान आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे, मी फक्त आणि फक्त हिंदुस्थानी आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं काम करूया। आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त हा महोत्सव आपली संस्कृती दाखवण्यापुरती मर्यादित न ठेवता आम्ही भावी पिढी घडवण्यासाठी आमचं योगदान देतो, अशा प्रकारचं कार्य हाती घेऊन पुढे जाण्याचं काम करूया, अशा प्रकारचं आवाहन आपल्याला करतो।
आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय आगरी. आणखीनच हा उत्सव इतक्या उत्साहाने साजरा होतोय. भिवंडी आगरी महोत्सव 2026 15वं वर्ष आहे आणि उत्स्फूर्त गर्दी या ठिकाणी लाभलेली आहे आणि याचं आयोजन आणि नियोजन इतकं उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे की योग्य व्यक्तींचा सन्मान आणि कलाकारांना व्यासपीठ, त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीचा देखावा या ठिकाणी आहे आणि अलोट गर्दी झालेली आहे. तर मी या महोत्सवाच्या निमित्ताने समस्त बांधवांना शुभेच्छा देतो आणि असंच आपलं प्रेम या भिवंडी आगरी महोत्सव राहू द्या. सन्माननीय विशुभाऊ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उत्सव 15 वर्षात पदार्पण करीत आहे आणि असाच हा उत्सव तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे सुरू राहील अशी आशा बाळगतो. जय आगरी. नक्कीच परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. जसा सुखसुविधा येत चालल्या तसं आपला राहण्याचं राहणीमान उंचावत गेलं आणि कपिल पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता कॉन्क्रीटच्या जंगलाकडे वळलो, पण त्याचसोबत आपलं ग्रामीण भागामध्ये आपली संस्कृती जपत, ज्या संस्कृती जपता येतील त्या पुढच्या पिढीला माहीत पडल्या पाहिजे, म्हणून हा महोत्सव आपण या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करत असतो.